नर्मदे हर नर्मदे हर. आता आम्ही पहाटेची पूजा विधी आरती करून नर्मदा माईची परिक्रमा करीत असताना जगद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि उत्तराधिकारी जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने, भगवान पारेश्वराच्या आशीर्वादाने आणि नर्मदा मायाच्या आशीर्वादाने परिक्रमाला पाठच्या पूजा विधी आरती करून सुरुवात केलेली आहे. तर येता येता फार मोठी जंगल झाडी लागली. जंगल झाडीनंतर आपल्याच महाराष्ट्रामधून सरगम नावाची एक नदी येते. सरगम नदी आणि नर्मदा मायाचा या ठिकाणी संगम होतो. आणि आता आम्ही संगम पार करून हळूहळू धीरे धीरे चाललो आहे. तर खूप 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 आनंदाची गोष्ट, आनंद वाटण्यासारखं म्हणजे सकाळचं निसर्गरम्य असं वातावरण आहे. आणि अशा वातावरणातून आम्ही परिक्रमाला सुरुवात केलेली आहे. परिक्रमा चालू आहे. बघा खूप किती आनंद आहे. हे प्रत्यक्ष आपण जेव्हा परिक्रमा करतो त्याच वेळेला तो आनंदाची आपल्याला अनुभूती येत असते. आम्ही आत्तापर्यंत म्हणायचो आई आहे, खरोखर आईच आहे. व्यवसायसुद्धा काटा मोडला नाही. आणि 1 किलोमीटर 2 किलोमीटर आश्रम भेटतील, भक्त भेटतील. कोणी चहा पाण्याची व्यवस्था करतो, कोणी जेवणाची व्यवस्था करतं, कोणी काय व्यवस्था, कोणी काय. म्हणजे हे नर्मदा माईच्या रूपानेच आपल्याला सर्व व्यवस्था केली जाते. त्याप्रमाणे काही कुत्रे आमच्या सोबत येतात, बऱ्याच लांब लांब जंगलातून आमच्या सोबत राहतात. बघा मुख्य प्राण्यांना सुद्धा किती ज्ञान असतं, किती प्रेम असतं, हे की नाही. तर ते कुत्रे नसून कोण असतं, नर्मदा मायासुद्धा, नर्मदा मायाच कुत्र्यांच्या त्या प्राण्यांच्या रूपाने सोबत येतात. बऱ्याच ठिकाणी वानर येतात, वानर सोबत येतात. तर वानरांना सुद्धा आम्ही कुत्र्यांना वानरांना आमच्यासोबत बिस्किटं चॉकलेट काही ना काही देत चालतो. एक खूप विलक्षणी एक आनंद आहे. आणि नर्मदा परिक्रमामध्ये हा आनंद आम्ही आज घेत आहोत. नर्मदे हर नर्मदे हार, नर्मदे हार.